होर्मुझ समुद्री मार्गावर सध्या तणाव वाढलेला आहे आणि त्यामुळे त्याचा फटका जो आहे तो भारतातील इंधनावर पडताना पाहायला मिळतो। आपण जर पाहिलं तर सध्या आजपासून इंधन असतील पेट्रोल आणि डिझेल याच्यामध्ये सध्या वाढ झालेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी आलेले नागरिक आहेत, त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। दादा, काय सांगणार? सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत, काय वाटतं, कसं पाहता? डिझेल पेट्रोल भाव वाढले तर बरोबर आहे, पण सामान्य माणसाला किती रसावं लागला इकडे आजकाल। कारण की लोकांच्या पण भरपूर समस्या आहे, डिझेल पेट्रोल वगैरे असताना एवढी गर्दी आहे आणि भाव वाढला तर लोकांचं नियमितच हे आहे ना, याला डिझेल पेट्रोल पाहिजेच लोकांना, त्याशिवाय जमणार नाही। आता सरकार बोलतंय की आमचा टापा कमी केला आहे, आम्ही मोटरसायकल चालू। आज मुख्यमंत्री आज मोटरसायकलनं आज मंत्रालयामध्ये गेले होते की मग कमी करा सांगतात, पण हे कमी का तुम्ही कमी काय करायचं? सगळं काय आहे ना, मग प्रॉब्लेम काय आहे त्याच्यामध्ये? तुमच्या सरकारकडे असं नाही की डिझेल नाही पेट्रोल नाही, भेटतं सगळं, तरी पण भाव वाढतात हे लोक। एकीकडे पंतप्रधान म्हणतायत की पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा। त्यांनी त्याचा तापा मिळून कमी करायला पाहिजे ना। त्यांच्या पाठीमागे किती गाड्या असतात? 100-200 गाड्या असतात। मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे ते 50-60 गाड्या असतात। पंतप्रधान आला तर त्याच्या पाठीमागे 200-300 गाड्या असतात। हा तापा कमी करा ना, यांच्या पाठी यांच्या काय करायला तापा? आता सामान्य माणसं तर किती लाईन लावली, इकडे लाईन लावली, आता यांना त्रास आहे का? सगळ्यांना त्रास आहे, हे सगळ्यांनी तसंच हे करायला पाहिजे ना। सरकार आमचं हे नाही, विरोध नाही, पण त्यांनी बी याच्यावरती कमी करायला पाहिजे पेट्रोल डिझेलवरती पण। अगदीच आपण पाहिलं तर या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत। दादा, पेट्रोल भरण्यासाठी आलेले होतात, भाव वाढलेले आहेत, कसं पाहता? सर्वसामान्य शेतकऱ्यांना आता जास्त वाटायला होतो, कारण की शेतकऱ्यांचा आता नांगरणीचा पेरणीचा टाइम चालू झालेला आहे, त्यामुळे ट्रॅक्टरला डिझेल न भेटल्यामुळे शेतकऱ्याची कामं थोडे खोळंबत आहेत। याबद्दल सरकारने काहीतरी डिझेल काहीतरी पर्याय निवडावा। एकीकडं सरकारच म्हणतंय की पेट्रोलचा आणि डिझेलचा वापर कमी करण्यात यावा म्हणून, कसं पाहताय बघा? पेट्रोल आणि डिझेलचा मार्ग कमी करा असं म्हणतात, पण शेतीला ट्रॅक्टर शिवाय शेती नाही आहे सध्या, त्यामुळे ते पेट्रोल आणि डिझेलचा मार्ग म्हणजे हे होऊ शकत नाही। त्यामुळे डिझेल हे सरकारनं उपलब्ध कसं तरी करून द्यायला पाहिजे। आपण जर पाहिलं तर ह्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत। खरं तर डिझेल आणि पेट्रोल जास्त उपलब्ध करून द्यावेत आणि जो भाव आहे तो कुठेतरी कमी करण्यात यावा असे मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जाते। दादा, पेट्रोल भरण्यासाठी आलेला होतात, काय भाव आहेत? पेट्रोल काय 110 रुपये। बरं, आता 3 रुपयांनी वाढ झालेली आहे, कसं पाहता? त्या नियमाने भरपूर भाव झाला त्यांना। काय वाटतं आता सर्वसामान्य? एकीकडे सरकार म्हणतंय की बाबा कमीत कमी गाड्या पेट्रोल डिझेल भरण्यात यावं म्हणून। आता जर गावाला जायचं असेल, लग्नाला जायचं असेल तर मग कुठून काय नेमकं नियोजन काय आहे तुमचं? अगदीच आपण पाहिलं तर सध्या जे पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत हे भाव कुठेतरी सरकारने कमी करावेत आणि जास्तीत जास्त जो साठा आहे तो कुठेतरी उपलब्ध करून देण्यात यावा अशीच काहीशी मागणी आता या सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केली जाते। अजय गाडे, LS मराठी, जालना।